Hello, everybody. Hello, sir. Good evening. Good evening, sir. Okay, today we are going to practice some spoken English sentences of simple present tense. So, repeat after me. I wake up I wake up early in the morning. early in the morning. I wake up early in the morning. I wake up early in the morning. मी रोज सकाळी लवकर उठते. मी रोज सकाळी लवकर उठते. I brush my teeth. I brush my teeth. मी माझे दात घासते. मी माझे दात घासते. I wash my face. I wash my face. मी माझा चेहरा स्वच्छ करते. मी माझा चेहरा स्वच्छ करते. ठीक आहे. सकाळी उठल्यावर आपण त्यानंतर काय केलं, आपण ब्रश केलं. ब्रश केल्यावर काय केलं, चेहऱ्याला स्वच्छ केलं. त्याच्यानंतर आता हे क्रमाक्रमानं आहे. ठीक आहे, सिक्वेन्स येणारे ॲक्शन्स आहे. ठीक आहे. त्यानंतर रिपीट करा, बोला आय टेक अ बाथ. I take a bath. मी आंघोळ करते. मी आंघोळ करते. आय वेअर माय स्कूल युनिफॉर्म. I wear my school uniform. मी माझ्या शाळेचा ड्रेस परिधान करते. मी माझ्या शाळेचा ड्रेस परिधान करते. आय कॉम्ब माय हेअर्स. I comb my hairs. मी माझे केस विंचरते. मी माझे केस विंचरते. आय ईट माय ब्रेकफास्ट. I eat my breakfast. मी नाश्ता करते. मी नाश्ता करते. आय ड्रिंक मिल्क I drink milk आफ्टर ब्रेकफास्ट. after breakfast. नाश्ता केल्यानंतर मी दूध पिते. नाश्ता केल्यानंतर दूध पिते. ठीक आहे, इकडे समोर पाहत आहे कॅमेऱ्यामध्ये. आय गो टू स्कूल I go to school ॲट 10:30 AM. at 8:30 a.m. मी 10:30 वाजता शाळेत जाते. मी 10:30 वाजता शाळेत जाते. आय कॅरी माय स्कूल बॅग. I carry my school bag. सोबत मी शाळेची बॅग घेऊन जाते. सोबत मी शाळेची बॅग घेऊन जाते. आय मीट माय फ्रेंड्स I meet my friends इन स्कूल. in school. शाळेत मी माझ्या मित्रांना भेटते. शाळेत मी माझ्या मित्रांना भेटते. ठीक आहे, पहिले काय सकाळी उठला म्हणजेच काय, आय वेकअप. नंतर काय केला, ब्रश केला. आय ब्रश माय टीथ. नंतर काय केला, ब्रश केल्यानंतर चेहरा स्वच्छ केला. आय वॉश माय फेस. त्यानंतर आंघोळ म्हणजे आय टेक अ बाथ. त्यानंतर आय वेअर माय स्कूल युनिफॉर्म म्हणजे शाळेचा ड्रेस घातला. नंतर काय केलं, आय कॉम्ब माय हेअर्स म्हणजे केस विंचरले. नंतर आय ईट माय ब्रेकफास्ट मग नाश्ता केला. नाश्ता करते. नंतर आय ड्रिंक मिल्क नंतर नाश्ता करून दूध पिते. दूध पिते. नंतर आय गो टू स्कूल मग शाळेत जाते. नंतर आय कॅरी माय स्कूल बॅग शाळेत जाताना शाळेची बॅग सोबत घेऊन जाते. नंतर आय मीट माय फ्रेंड्स इन स्कूल शाळेत गेल्यावर मी माझ्या मित्रांना भेटते. त्यानंतर आय एंटर द क्लास I enter the class आफ्टर प्रेयर. after prayer. आफ्टर म्हणजे नंतर, आफ्टर प्रेयर म्हणजे प्रार्थने. नंतर शाळेत गेल्यावर प्रार्थना होते ना पहिले, मग प्रार्थना झाल्यावर वर्गात जाते. ठीक आहे. आय एंटर द क्लास I enter the class आफ्टर प्रेयर. after prayer. मग काय होते पहा, आय सिट ऑन द बेंच I sit on the bench इन माय क्लास. in my class. वर्गात मी माझ्या बेंचवर बसते. वर्गात मी माझ्या बेंचवर बसते. आय ओपन माय बुक I open my book फॉर स्टडी. for study. आय ओपन माय बुक फॉर स्टडी. I open my book for study. मी अभ्यासासाठी पुस्तक उघडते. मी अभ्यासासाठी पुस्तक उघडते. इकडे लक्ष दे ना, बोलाच होईना. बोल. आय रीड अ लेसन I read a lesson लाऊडली. loudly. मी मोठ्याने धडा वाचते. मी मोठ्याने धडा वाचते. आय राईट नोट्स I write notes फ्रॉम द लेसन. from the lesson. धड्यामधून मी नोट्स लिहिते. धड्यामधून मी नोट्स लिहिते. आय लिसन टू माय टीचर. I listen to my teacher. मी माझ्या शिक्षकांचं ऐकते. मी माझ्या शिक्षकांचं ऐकते. आय आन्सर ऑल क्वेश्चन्स I answer all questions इन क्लास. in class.
आय आन्सर ऑल क्वेश्चन्स इन क्लास. I answer in question in class. वर्गात मी सर्व प्रश्नांची उत्तरं देते. वर्गात मी सर्व प्रश्नांची उत्तरे देते. आय आस्क I ask डाउट्स टू माय टीचर. doubts to my teacher. आय आस्क डाउट्स टू माय टीचर. I ask doubts to my teacher. मी माझ्या शिक्षकांना शंका विचारते. मी माझ्या शिक्षकांना शंका विचारते. आय कम्प्लीट माय वर्क I complete my work एव्हरी डे. every day. आय कम्प्लीट माय वर्क एव्हरी डे. I complete my work every day. मी रोज माझं काम पूर्ण करते. मी रोज माझं काम पूर्ण करते. आय लर्न I learn न्यू वर्ड्स new words एव्हरी डे. every day. आय लर्न न्यू वर्ड्स एव्हरी डे. I learn new words every day. रोज मी नवीन शब्द शिकते. रोज मी नवीन शब्द शिकते. ये बस. आय स्पीक इंग्लिश I speak English विथ माय टीचर. with my teacher. आय स्पीक इंग्लिश विथ माय टीचर. I speak English with my teacher. मी माझ्या शिक्षकांसोबत इंग्रजी बोलते. मी माझ्या शिक्षकांसोबत इंग्रजी बोलते. आय प्रॅक्टिस डेली. I practice daily. मी रोज सराव करते. मी रोज सराव करते. आय रिवाइज लेसन्स. I revise lessons. मी पाठाची रिव्हिजन करते. मी पाठाची रिव्हिजन करते. आय सॉल्व I solve मॅथ्स प्रॉब्लेम्स. maths problems. आय सॉल्व मॅथ्स प्रॉब्लेम्स. I solve math problems. मी गणित सोडवते. मी गणित सोडवते. आय ड्रॉ पिक्चर्स. I draw pictures. मी चित्र काढते. मी चित्र काढते. आय कलर ड्रॉइंग्स. I color drawings. मी चित्रांमध्ये रंग भरते. मी चित्रांमध्ये रंग भरते. आय प्ले ऑल गेम्स I play on games इन माय स्कूल. in my school. शाळेत मी सर्व खेळ खेळते. शाळेत मी सर्व खेळ खेळते. आय रन फास्ट. I run fast. मी फास्ट धावते. मी fast धावते. आय जम्प हाय. I jump high. मी उंच उडी मारते. मी उंच उडी मारते. आय हेल्प माय फ्रेंड्स. I help my friends. मी माझ्या मित्रांना मदत करते. मी माझ्या मित्रांना मदत करते. आय शेअर माय लंच बॉक्स I share my lunch box विथ माय फ्रेंड्स. with my friends. मी माझ्या मित्रांसोबत माझा जेवणाचा डबा शेअर करते. मी माझ्या मित्रांना लावून माझ्या द्या. जेवणाचा डब्बा शेअर करते. आय रिस्पेक्ट माय टीचर्स. I respect my teacher. मी माझ्या शिक्षकांचा आदर करते. मी माझ्या शिक्षकांचा आदर करते. आदर आदर रिस्पेक्ट म्हणजे काय? आदर करणे. आय फॉलो स्कूल डिसिप्लिन. I follow school discipline. मी शाळेची शिस्त पाळते. मी शाळेची शिस्त पाळते. आय स्टँड इन लाईन. I stand in line. मी रांगेत उभा राहतो. मी रांगेत उभा राहतो. आय रेज माय हँड. I raise my hand. मी माझा हात वर करतो. मी माझा हात वर करतो. आय क्लोज माय बुक आफ्टर स्टडी. I close my book after study. अभ्यासानंतर मी माझं पुस्तक बंद करतो. अभ्यासानंतर मी माझं पुस्तक बंद करतो. आय क्लोज माय बुक आफ्टर स्टडी. I close my book after study. आय I leave द क्लास ॲट 5 PM. I leave the क्लास ॲट 5 PM. life. संध्याकाळी 5 वाजता मी वर्गातून बाहेर पडते. संध्याकाळी 5 वाजता मी बाहेर पडते. आय गो होम. I go home. मी घरी जाते. मी घरी जाते. आय रीच होम I reach home ॲट 5:30. at 5:30. 5:30 वाजता मी घरी पोचते. 5:30 वाजता मी घरी पोहोचते.
आय चेंज माय क्लोथ्स. I change my clothes. मी माझे कपडे बदलते. मी माझे कपडे बदलते. आय वॉश माय हँड्स. I wash my hands. मी माझे हात धुते. मी माझे हात धुते. आय ड्रिंक वॉटर. I drink water. मी पाणी पिते. मी पाणी पिते. त्यानंतर आय रेस्ट. I rest. आय रेस्ट मी विश्रांती करते. I rest. मी विश्रांती करते. ठीक आहे. अशा पद्धतीने हे जवळपास 40 सेंटेन्सेस आहे. किती? 40. जवळपास 40 वाक्य आहे की जे आपलं डेली रुटीन आहे की आपण सकाळी उठल्यापासून तर शाळेत दिवसभर त्यानंतर पूर्ण दिवस जो आहे आपला त्याचा काय एक प्रकारचा तो स्केड्यूल आहे. म्हणजे आपलं जे रुटीन आहे की पहिले आपण काय करतो, रोज सकाळी आपण लवकर उठतो. लवकर उठल्यावर काय करता? आय वेकअप अर्ली इन द मॉर्निंग. लवकर उठते. नंतर आय ब्रश माय टीथ. ओय लक्ष नाही काही लोकांचं. लर्न कसं होईल मग लक्ष नाही दिलं तर? बोला. आय वेकअप. I wake up. आय ब्रश. I brush. आय वॉश माय फेस. I wash my face. आय टेक अ बाथ. I take a bath. आय वेअर माय स्कूल युनिफॉर्म. I wear my school uniform. आय कॉम्ब माय हेअर्स. I comb my hairs. आय ईट माय ब्रेकफास्ट. I eat my breakfast. आय ड्रिंक मिल्क. I drink milk. आय गो टू स्कूल. I go to school. आय कॅरी माय स्कूल बॅग. I carry my school bag. I meet my friends. I meet my friends. I enter the class. I enter the class. I sit on the bench. I sit on the bench. I open my book. I open my book. I read a lesson. I read a lesson. I write notes. I write notes. I listen to my teacher. I listen to my teacher. I answer all questions. And answer my question. I complete my work. I complete my work. I learn new words. I learn new words. I speak English. I speak English. I practice daily. I practice daily. I revise lessons. I revise lessons. I solve maths problems. I solve math problems. I draw pictures. I draw pictures. I color drawings. I color drawings. I play all games. I play all games. I run fast. I run fast. I jump high. I jump high. I help my friends. I help my friends. I share my lunch box. I share my lunch box. I respect my teachers. I respect my teachers. I follow school discipline. I follow school discipline. I stand in a line. I stand in a line. I raise my hand. I raise my hand. I close my book. I close my book. I leave the class. I do the class. I go to home. I go to home. I reach home. I reach home. I change my clothes. I change my clothes. I wash my hands. I wash my hands. I drink water. I drink water. आणि शेवटचा आय टेक रेस्ट. I take rest. म्हणजे मी विश्रांती करते. ठीक आहे. तर हे झालं सगळे काय पॉझिटिव्ह वाक्य आहे. ठीक आहे. प्रत्येक गोष्टीला काय असते, एक वेळ असते. काय असते? वेळ. वेळ विचारतो तर विचारायला कशाला विचारणार तुम्ही? WH वर्ड कुठला आहे ते? व्हेन. व्हेन म्हणजे केव्हा. तर व्हेन डू यू वेकअप, तू केव्हा उठते. ओके. व्हेन डू यू ब्रश, तू केव्हा ब्रश करते. व्हेन डू यू वॉश युअर फेस, तू कधी चेहरा धुते. म्हणजे असे मग यातलं प्रत्येक वाक्याला तुम्ही व्हेन डू यू ने काय करू शकता? क्वेश्चन. किंवा व्हेन डू यू ने म्हणलं तर मग WH क्वेश्चन झाला. आणि जर इंट्रोगेटिव्ह क्वेश्चन करायचं तर कसा होईल ते? डू यू. बोला काय होईल? डू यूचा अर्थ काय होते? तू एखादी गोष्ट करते का. आणि डीड यू म्हटलं तर हां ती पर्टिक्युलर क्रिया तू केली का. आणि विल यू म्हटलं तर तू एखादी गोष्ट करशील का, करणार का. तर डू यू, डीड यू आणि
विल यू ने तुम्हाला याला काय करता येते, प्रश्नार्थक वाक्य बनवता येते. ठीक आहे, आता आपण एकदा डू यू ने बनवू. ठीक आहे, तर बोला माझ्यासोबत. डू यू वेकअप अर्ली इन द मॉर्निंग. Do you wake up early in the morning? तू रोज सकाळी लवकर उठते का. तू रोज सकाळी लवकर उठते का? डू यू ब्रश युअर टीथ. Do you brush your teeth? तू तुझे दात स्वच्छ करता का. तू तुझे दात स्वच्छ करते का? डू यू वॉश युअर फेस. Do you wash your face? तू तुझा चेहरा धुते का. तू तुझा चेहरा धुते का? डू यू टेक अ बाथ. Do you take a bath? तू आंघोळ करते का. तू आंघोळ करते का? डू यू वेअर स्कूल युनिफॉर्म. Do you wear school uniform? तू स्कूल युनिफॉर्म घालते का. तू school uniform घालते का? डू यू ईट ब्रेकफास्ट. Do you eat breakfast? तू नाश्ता करते का. तू नाश्ता करते का? डू यू गो टू स्कूल. Do you go to school? तू शाळेत जाते का. तू शाळेत जाते का? डू यू कॅरी युअर स्कूल बॅग. Do you carry your school bag? तू तुझी स्कूल बॅग घेऊन जाते का. तू तुझी स्कूल बॅग घेऊन जाते का? डू यू मीट युअर फ्रेंड्स. Do you meet your friends? तू तुझ्या मित्रांना भेटते का. तू तुझ्या मित्रांना भेटते का? डू यू एंटर द क्लास. Do you enter the class? तू वर्गात प्रवेश करते का. तू वर्गात प्रवेश करते का? डू यू सिट ऑन द बेंच. Do you sit on the bench? तू बेंचवर बसते का. तू बेंचवर बसते का? डू यू ओपन युअर बुक. Do you open your book? तू तुझं पुस्तक उघडते का. तू तुझं पुस्तक उघडते का? डू यू रीड अ लेसन. Do you read a lesson? तू धडा वाचते का. तू धडा वाचते का? डू यू राईट नोट्स. Do you write notes? तू नोट्स तयार करते का. तू नोट्स तयार करते का? ठीक आहे, अशा पद्धतीने. तर असे तुम्हाला टोटल पूर्ण 40 वाक्याचा डू यू ने सुरू होणारे प्रश्न बनवायचे आहे. आता हे झालं डू यू. त्यानंतर येते काय, डिड यू. Did you? तर आता हे संध्या किंवा मग पूनम, तर दोघी पैकी एक कोण करते. आता डिड यू न हे वाक्य बनवायचे आहे. जसं डिड यू वेकअप अर्ली इन द मॉर्निंग. तू सकाळी लवकर उठला का, किंवा तू सकाळी लवकर उठली का. डिड यू न तुम्हाला प्रश्न विचारला कारण डू यू न किंवा विल यू न. आता डिड यू डू यूची आपण प्रॅक्टिस केली. आता हे हातात घेऊ शकतो मी पेपर, हे काही प्रॉब्लेम नाही. तर डिड यू न बनवा. हे घ्या, बनव पहिला प्रश्न. सर यांना म्हणू लागत आहे सर. हा, बाकीचे नंतर याच्या संध्याच्या मागे मागे म्हणा. घे, पहिला प्रश्न सुरुवातीला घे. Did you wake up early in the morning? बोला. Do you wake up? डू यू झाला ना, डिड यू चालू आहे. Did you wake up early in the morning? Did you wake up early in the morning? तू सकाळी लवकर उठला का? तू सकाळी लवकर उठला का? Did you brush your teeth? युअर. Did you brush your teeth? Did you brush your teeth? हा, बाकीच्यांनी मागे मागे बोलायचं नाही यांच्या. तू तुझे दात घासला का? तू तुझे दात घासला का? Did you wash my face? Did you wash your face? तू तुझा चेहरा धुतला का? तू तुझा चेहरा धुतला का? Did you take a bath? Did you take a bath? तू आंघोळ केली का? तू आंघोळ केली का? Did you wear my school uniform? थांब संध्या, तू चुकवत आहे संध्या. तू राहू दे, पूनम एकटीच कर. हा, Did you wear your school uniform? Did you wear your school uniform? तू तुझ्या शाळेचा युनिफॉर्म घालला का? तू तुझ्या शाळेचा युनिफॉर्म घातला का? Did you comb your hair? Did you comb your hair? तू तुझे केस विचारला का? तू तुझे केस विचारले का? Did you eat your breakfast? Did you eat your breakfast? तू तुझा नाश्ता केला का? तू तुझा नाश्ता केला का? Did you drink milk after breakfast? Did you drink milk after breakfast?
तू नाश्त्याच्या नंतर दूध पिल्ला का? Did you go to school at 10:30 a.m.? I go to school. Did you go to school at 10:30 a.m.? तू शाळेत 10:30 वाजता गेला का? Did you carry your school bag? तू तुझा बॅग शाळेत घेऊन गेला का? Did you meet my friend in school? तू तुझ्या शाळेत मित्रासोबत भेट दिली का? मित्रांना भेटला का? Did you enter the class after prayer? बाकीचे तू प्रार्थनानंतर वर्गात एंटर झाला का? Did you sit on the bench in my class? On your bench. In my school class. तू वर्गात बेंचावर बसला का? Did you open your book for study? तू अभ्यास झाल्यावर पुस्तक उघडलं का? Did you read a lesson loudly? Did you read the lesson loudly? तू मोठ्याने धडा वाचला का? मोठ्याने धडा वाचला का? Did you write Notes. from the lesson? Did you write the notes from the lesson? ओय ढोंडू बोल. तू धडा लिहिला का? Did you listen to your teacher? Did you listen to your teacher? तू तुझ्या शिक्षकांचं ऐकलं का? तू तुझ्या शिक्षकांचं ऐकलं का? Did you answer our question in class? Class. तू वर्गात प्रश्नाचे उत्तर दिले का? तू वर्गात प्रश्नाचे उत्तर दिले का? Did you ask Doubts. Did you ask doubts to your teacher? Did you ask doubts to your teacher? तू मायच्या ऐवजी युवर वाचवायचं ना तिथं. माय म्हटलं तर माझं. शिक्षकांना शंका विचारल्या का? तू तुझ्या शिक्षकांना शंका विचारल्या का? Did you complete your work every day? Every day. तू रोज तुझं काम तुझे काम पूर्ण करते का? केले का? तुझे काम पूर्ण केले का? Did you learn new words every day? Did you learn new words every day? तू रोज नवीन शब्द शिकला का? Did you speak English with your teacher? Did you speak English with your teacher? तू तुझ्या शिक्षकांसोबत इंग्रजी बोलली का? तुझ्या शिक्षकांसोबत इंग्रजी बोलली का?
Did you practice daily? Did you Practice daily. तू रोज सराव करते का? केला का? तू रोज सराव केला का? Did you revise lesson? Did you revise lesson? तू धडा धडा उजळणी केली का? तू धडा उजळणी केली का? तू धडा उजळणी केली का? Did you solve math problems? Did you solve maths problems? तू ओय तू तू गणिताचे हा, तू गणिताचे तू गणित सोडवले का? तू गणित सोडवले का? गणिताचे प्रश्न सोडवले का? Did you draw pictures? Did you draw pictures? तू चित्र काढले का? तू चित्र काढले का? Did you color drawings? ड्रॉइंग Did you color drawings? तू चित्र रंगवले तू चित्रामध्ये कलर भरला का? Did you play all games? बसा 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 रे बसा. Did you run fast? Did you run fast? Did you run वेगाने धावते का? धावला. का? तू वेगाने धावला का? Did you jump high? Did you jump high? तू उंच उडी मारली का? तू उंच उडी मारली का? Did you help your friends? Did you help your friends? तू तुझ्या मित्रांना मदत केली का? तू तुझ्या मित्रांना मदत केली का? Did you share your lunch box? Did you share your lunch box? तू तुझ्या जेवणाचा डबा जेवणाचा डब्बा वाटून खाल्ला का? तू शेअर करून खाल्ला का? Did you respect your teacher? Did you Respect your teacher. तू तुझ्या शिक्षकांची रिस्पेक्ट केली का? तू तुझ्या शिक्षकांचा आदर केला का? Did you follow school discipline? Did you follow school discipline? शाळेची शिस्त. तू शाळेच्या शिस्त फॉलो केल्या का? हा. तू शाळेच्या शिस्त फॉलो केल्या का? Did you stand in line? Did you stand in line? तू रांगेत उभा राहिला का? रांगेत उभा राहिला का? Did you raise your hand? Did you raise your hand? तू तुझे हात वर केले का? तुझे हात वर केले का? Did you close your book after studying? Did you close your book after studying? बोल तिथं वाक्य. तू अभ्यास झाल्यावर तुझे पुस्तक बंद केले का? तू अभ्यास झाल्यावर तुझे पुस्तक बंद केले का? Did you leave the class at 5 p.m.? Did you leave the class at 5 p.m.? तू वर्गातून 5 वाजता बाहेर निघते का? निघला का? तू वर्गातून 5 वाजता बाहेर पडला का? Did you go home at 5 p.m.? Did you go Did you go at home? Did you go Home at 5 p.m. At you go home 5 p.m. तू घरी 5 वाजता पोहोचली का? तू घरी 5:30 वाजता पोहोचला का? Did you change your clothes? Did you change तू तुझे कपडे बदलवले का? तू तुझे कपडे बदलवले का? Did you wash your hand? Did you wash your hands? तू तुझे हात धुतले का?
तू तुझे हात स्वच्छ धुतले का? Did you drink water? Did you drink water? तू पाणी पिले का? तू पाणी पिले का? Did you rest? Did you rest? तू विश्रांती घेतली का? तू विश्रांती याला श्रावस्ती विल यू न बनव. विल यू. हा तर बाकीच्यांनी बोला श्रावस्तीच्या मागं मागं. विल यू वेक अप अर्ली इन द मॉर्निंग? Will you wake up in the morning? तू रोज सकाळी लवकर उठशील का? तू रोज सकाळी लवकर उठशील का? उठणार का?